लहानपणी फक्त पेन हरवायची सवय नव्हती, छत्री हरवायची सवय. मोबाईल, छत्री, त्याच्या हातात जे काय असेल ना ते रिक्षावाल्याला देऊन येणार. छत्री तर म्हणजे मी आता त्याला अवॉर्ड देणार आहे, म्हणजे न चुकता एकही वर्ष एक छत्री तो दान करून येतो कोणाला तरी. कुठे दान करतो मला विचारू नको, दरवर्षी. छत्री नाही देत मी, त्याला जुनी छत्री देते. मला तुटलेली छत्रीच मिळते आता. तुटलेली छत्रीच घेऊन. आज खरंच सांगतो, मी आजपर्यंत कधी गोष्ट ऑनस्क्रीन कधी सांगितली नाहीये. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बाप्पा विराजमान सगळीकडे झालेले आहेत आणि मी आज आलेली आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता अमित भानुशाली याच्या घरी त्याच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. सो अमित आणि श्रद्धा आहेत माझ्या बरोबर. हाय, कसे आहात? मस्त, खूप छान दिसताय दोघं जण. दोघांना असं एकत्र बघून मला खूप मस्त वाटतं, कारण दरवेळेला अमितचा इंटरव्ह्यू बरेचदा केला जातो त्यावेळेस तो सिरियलच्या सेटवरती असतो आणि आज बाप्पाच्या निमित्ताने खास तुमच्या घरी तुमचा एकत्र इंटरव्ह्यू करते. सो मला खूप मस्त वाटतंय. श्वास घेतेस की नाही मध्ये बोलतो? 2 मिनिटं मला वाटलं थांब श्वास घे. खरंच आम्ही मस्त आहोत, मजेत आहोत आणि बाप्पा आलेत घरी. सो खूप बरं वाटतंय, एकदम पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे. तसंही आम्ही मस्ती करतच असतो. जर मस्ती नसेल तर आम्ही भांडत असतो. जर नाही तर आमचे काय म्हणतो आपण ते टॉम अँड जेरी चालू असतं आमचं. पण बरं वाटतं आता जरा. श्रद्धाला जळजली हे शूटला असतो तेव्हा भांडायला म्हणजे 2 दिवसामध्ये कितवा सीझन आहे? 10वा वर्ष चालू आहे. बरं, बाप्पा घरी आलेले आहेत. साधारण एक डेकोरेशन मध्ये कोणाची एक काय म्हणतात पुढाकार असतो ना, की काहीतरी आयडियाज, किंवा आता तू बिझी असतोस म्हणून कदाचित तुझ्याकडून थोडं कमी येत असेल, पण इन जनरल असं अजिबात आधी शूटिंग करत असून बिझी असून काही तरी तुझा जरी असेल तरी सगळं हीच करते. अरे मी म्हणते हा काहीतरी मला वेगळं उत्तर सांगेल. नाही, पण डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचे वेगवेगळे तऱ्हेचे आयडियाज येतात आणि सगळ्यांना एका पेज वरती आणणं म्हणजे एक स्किल आहे. ते तुझं काम, कर्म मोठे कठोर काम येते. ते जमतं यांना, बायकांना बरोबर जमतं ते. मग मला प्रत्येकाची मेंटॅलिटी होत असं काय सांगितलं की असं डायव्हर्ट होईल माइंड, आपण या ह्याच्याने करूया त्या ह्याच्याने करूया. पण ऍटलीस्ट आम्ही तिघे एका पेज वरती येतो की आम्हाला फुलांचं डेकोरेशन करायचं हे आम्हाला माहिती होतं. तुम्हाला असं वाटत असेल की आता हे असं म्हणते जरा कॉर्पोरेट लँग्वेज. अरे सगळे एका पेज वरती कन्व्हिन्सिंग स्किल्स आहेत, थोडे जरा शब्द येतील असे. तू जर बघशील लर्निंग डेव्हलपमेंट अँड ऑल, बिंग द बॉस, बिंग द स्पीकर. नाहीतर डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांची मतं असतात, कारण की प्रत्येकाला एवढी उत्सुकता असते ना. दरवर्षी आतुरतेने गणपती बाप्पांची वाट बघतो. मग पुढच्या वर्षी आत्तापासूनच पुढच्या वर्षी ना आपण हे नाही करायचं, पुढच्या वर्षी आपण असं डेकोरेशन करायचं, तसं करायचं. मग आपण यावेळेला तो गणपती बाप्पा बघून आलो ना, पुढच्या वर्षी आपण असं करायचं. म्हणजे प्रत्येक वर्षी काय वेगळं करायचं. हे गणपती बाप्पा ज्या दिवशी येतात त्या दिवशी अगोदरपासूनच सुरुवात होते आणि या वर्षीची आणि पुढच्या वर्षीची पण तयारी डोक्यात चालू होते. त्यामुळे प्रत्येकाचे आयडियाज, आणि आम्हाला कुटुंब म्हटलं ते माहिती असतं कोणाला काय आवडतं कोणाला काय नाही आवडत. पण बिकॉज हा एवढा ऑक्युपाईड होता यावर्षी, पण आम्ही एन्श्युअर केलं की आम्ही कनेक्टेड आहोत कुठेतरी व्हर्च्युअली, व्हिडिओ कॉलवरती. फोटोज पाठवायचे बिझनेस, मी तुला व्हॉट्सअपवर फोटो पाठवलंच, वेळ मिळेल तेव्हा बघ, वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ कॉल करेन तुला. म्हणजे असं. मग संध्याकाळच्या त्याचा इव्हनिंग टाइमला एक ब्रेक असतो त्यांचा, लंच टाइमला ब्रेक असतो. मग मी त्यावेळेला बाहेर जायचे की ऍटलीस्ट त्यावेळेला त्याला बोलता येईल. पण हा आता किती जरी बोलत असेल, गणपती बाप्पा बुक करण्यापासून, डेकोरेशन करण्यापासून, गणपती बाप्पांना घरी आणेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक मेंबर घरातला तेवढाच इन्व्हॉल्ड होता. फरक एवढा आहे की तुम्ही प्रत्यक्ष असू शकतात किंवा तुम्ही व्हर्च्युअली कनेक्टेड असू शकता, पण प्रत्येक फॅमिली मेंबर हा इन्व्हॉल्ड होता. राईट फ्रॉम आमच्या मुलापासून हृदयांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे इन्व्हॉल्ड होते. किती छान. पण हे तुमच्या घरामधली अशी एखादी खास परंपरा आहे का की गणपती बाप्पा म्हटलं की हे घडणारच असं काही आहे, किंवा ही गोष्ट येणारच घरी, किंवा हा पदार्थ बनणार असे कसं? चुरम्याचे लाडू आमच्या आईंच्या हातचे. 30 वर्षापासूनची स्पेशालिटी आहे. काय सांगतो? आई नेहमी लाडू बनवते पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण तेच लाडू असतात. पण आधी जेव्हा मी डुंबरीमध्ये राहायचो तेव्हा छोटंसं घर होतं, पण माणसं खूप होती. सो आई तेव्हा असं एवढा मोठा एक डबा असायचा, 10 किलोचा एकट्या लाडू बनवायचा त्यावेळेला. बापरे बाप. आणि चुरम्याचा लाडू म्हणजे आपल्या बेसनाचा लाडू एवढा सोपा अजिबात नसतो. त्याची प्रक्रिया एवढी मोठी आहे आणि एवढी कठीण आहे. आणि ती चव म्हणजे मी तर लग्नाच्या अगोदर एकदाच टेस्ट केला होता, त्याच्यानंतर ऑफकोर्स दरवर्षी टेस्ट करते.
पण ते गणपतीच्या वेळेला ती जी लाडवाची जी टेस्ट असते ना, जसं आपण सत्यनारायण पूजेला शिऱ्याची जी शिऱ्याची टेस्ट चव वेगळी असते. तशी ती काहीतरी वेगळीच असते. आणि मग त्यांच्या ती हातामध्ये जादू आहे. म्हणजे मी स्वतः एवढी मोठी फॅन आहे की मी महाराष्ट्रीयन साईडला होते, मी कधी चुरम्याचे लाडू हे कधी टेस्ट केले नव्हते. पण इथे आल्यानंतर असं तोंडात अशी चव विरघळते ना, असं तोंडात लाडू घातल्यानंतर. पण आजही आता त्या 60च्या वरती आहेत तरी पण लाडू मिक्स करणार. ते कोण करणार, मी त्यांच्या मदतीला असते, पण लाडू मिक्स करणार. आजही त्यांनी नाही म्हटलं तरी जवळजवळ 450-500 लाडू त्यांनी स्वतः केले बसून, अगदी तेवढ्याच प्रेमाने, जे इतके वर्ष त्या करत आल्यात तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच मायेने की नाही माझे गणपती बाप्पा येणार आहेत, मी देणार आणि मला गणपती बाप्पाचे हात असे हवेत, मला हातावरती लाडू ठेवायचा आहे. तुम्ही गणपती कसेही चूज करा, पण मग गणपती बाप्पाचे हात असे हवेत, मी देणार. तो आतापर्यंत आपल्याला भरपूर काही देत आलाय, पण मी त्याला देणार. किती छान आहे, किती गोड. ते भावना म्हणतात ना की त्या महत्वाच्या असतात, हेच खरं तर महत्वाचं आहे खूप जास्त. पण लग्नानंतर तू अशी काय एक स्पेशल गोष्ट बनवायला लागलीस की जी दरवर्षी फक्त ती तुझी स्पेशालिटी आहे, जी तू बनवतेस? ती पण लाडू शिकते आता. ती लाडू बनवायचे मोदक पण आहेत. आज अवधे पण तू आज जेवली नाहीस, पण तुला मोदक देईन मी, मोदक खा. येस, मी मोदकाला नाही म्हणणार. नाही, पण ऍक्च्युली मला अजूनही आठवतं जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं तर आमच्याकडे असं होतं की एक दुपारचं जेवण असतंच. जे माणसं दुपारी येतात त्यांना जेवण दिलं जातं, संध्याकाळी येतात तेव्हा नाश्ता दिला जातो. तर मला ढोकळा चटणी हे मुळात तर अजिबात बनवता यायचंच नाही. आणि जी गुजरात्यांकडची टेस्ट असते ना ती सहजासहजी नाही भेटत पटकन कुठे. तर मी इथे आल्यानंतर आमच्याकडे संध्याकाळी तू आजही आहे, तुला ढोकळा चटणीच भेटणार, तुला बाकी दुसरं काही भेटणार नाही, मला ढोकळा चटणीच भेटणार. ती एक गोष्ट आहे ना की ती मी एक शिकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू एक्सपिरियन्स घेतलायस की ना मला माहिती नाही, पण आईंच्या हातचं लोणचं. अच्छा, कसलं? कैरी आणि गुंद्याचं. गुंदा मला पण आता शब्द आठवत नाहीये, वरून काहीतरी म्हणतात, मला आठवत नाही. ते गोल असतात ना हिरव्या रंगाचे. करवंद नाही, बोर किंवा करवंद नाही, मला पण आता स्ट्राईक होत नाहीये. म्हणाली होती मध्येच एक शब्द असं, ते मीठ लावून त्याला काढावं लागतं, तू असं फोडून काढू शकतो, चिकट असते. ओके, प्रेक्षकांना माहित असेल, तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट वरती घाला, शब्द आठवत नाहीये. पण ते जे लोणचं ते कोणी जर एकदा टेस्ट केलं, जी पहिली चव तोंडात घातली झंझणाट होते ना, अशी एकदम सॉलिड तिखट असं लागतं, ती जी आई करायच्या ना, ते तू खरंच, तुला विश्वास बसेल की ना माहिती नाही. 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण मी आत्ता ते व्यवस्थित करायला लागली आहे. इतक्या वर्ष म्हणजे दरवर्षी मी त्यांना मदत करते, पण या वर्षी मला पहिल्यांदा पूर्णपणे असं व्यवस्थित यायला लागलं आहे. खूप कष्ट आहेत ते लोणचं करण्यासाठी. त्या ज्या पद्धतीने करतात, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, त्या ज्या पद्धतीने करतात आणि ते जेवढं मन लावून करतात. म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 2.5 ते 3 किलो लोणचं बनतं पूर्ण वर्षभरासाठी. ते उन्हाळ्यामध्ये आम्ही बनवतो. ती एक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले बस, कारण की माझ्या मुलाला पण खूप आवडते. तुम्ही दोघे आहातच, ढोकळा आणि लोणचं देऊच. अमितचं काय असं कोणती एखादी अशी गोष्ट आहे, एखादा असा कोणता पदार्थ आहे जो श्रद्धेने किती वेळा बनवला तरी तो तू खाऊच शकतोस? भेंडी बोलू नकोस, त्या अश्विन प्रतिका ऐकतील ना तर मलाच मारतील. माझ्या डब्यात दर 2 दिवसांनी भेंडी असते. आणि माझं असं होतं की मला भेंडी फार आवडत नाही, पण शो मध्ये असं दाखवलं गेलं की अर्जुन सुमेधला भेंडी म्हणजे प्रचंड आवडतं. चिराग भाई कैसे हो आप? बस बढ़िया बढ़िया बढ़िया. बैठ बेटा, 2 मिनिट बैठ. माझी, याची, आईची, आम्ही डोंबिवलीमध्ये राहायचो जेव्हा, मम्मी आले होते आम्ही डोंबिवलीमध्ये जेव्हा राहायचो तेव्हा आमचा छोटासा 1 रूम किचन असायचा, मी त्यामध्ये राहायचो. आणि हा कुठे राहायचा आधी? वाशी नेरूल मध्ये राहायचा. हा लहान होता, आता पण लहानच आहे. आणि तेव्हा तो आठवत असेल तर उन्हाळ्यात पाणी यायचं नाही, कट ऑफ असायचं पाण्याचं. मी पण डोंबिवलीचे. हो, तुला माहितीच आहे, उन्हाळ्यात पाण्याचा असतो कट ऑफ आणि पाण्याचा. आणि त्यातही आमच्या बिल्डिंग मध्ये सकाळी अर्धा तास पाणी यायचं, पिण्याचं पाणी, आणि संध्याकाळी अर्धा तास यायचा. तोही मधल्या काळात येत नाही. सो तिथे एक हँडपंप होता. तिथे याची मैत्रीण माझी मैत्रीण
हा सांग. हा तर ती आहे ना एकदम लांबतून पाणीचा हांडा भरून आली, 2 भरून आली, एक ठेवला आमच्या इथे आणि एक ते घरी घेऊन गेली. आम्ही ह्याला बोलले, आम्ही त्याला बोलले चिरागला की हांडा टाकून दे, तुझी मावशी बोलली आहे, तर त्यांनी टाकून दिला. I was so small, yeah. That is the memorable. पण तिची मावशी आहे ना खरोखर एवढी छान आहे ना, त्याला अजिबात राग नाही आला. त्याला खूप राग कमी येतो, त्याच्यात माझ्या बरोबर पटतो. एकदम माझी खास मैत्रिणी आहे. तेच आज हाडा फेकायला मी इकडे आले. मला काकूंना आवडेल विचारलेला की गणपती ज्यावेळेस आपल्या घरी बसतो सगळे कुटुंबीय येतात एकत्र, मित्रमैत्रिणी येतात आणि उद्देश हाच असतो की सगळ्यांनी एकत्र छान भेटावं. पण भेटल्यानंतर असे काही लहानपणीचे उपद्व्याप नाही तर किस्से निघतात की जे रंगून रंगून दरवर्षी तितकेच चवेने बोललं जातं त्याच्यात. अमितचे आहेत का असे काही किस्से? तो कसा होता लहान असताना, असा उपद्व्यापी होता की शांत होता? आम्ही त्यांना दोन्ही होता, मस्ती पण करत होता, शांत पण होता. तर माझ्याकडे कमी राहिलाय, माझी आईकडे जास्त राहिलाय. तर मी बोलते ना मग बहिणीला की रिधा तर खूप मस्ती करत होता, आम्ही तेवढा मस्ती नाही करायचा. तुझ्याकडे कुठे होता तो, तुला काय माहिती किती मस्ती करायचा तो आजीकडे. असं मग तो मला किस्सा आठवतोय. लहानपणी ना मला फाउंटेन पेन जो असायचा, पायलट ती 150 कसं काय भेटली होती मांग. मग ते मी त्याला बोलली तू साडेत नको घेऊन जा. ते काय करतो, आणि ती तिसरी पेन होती माझी, तिसऱ्यांदा ती पेन घेतलेली मी. हा म्हण मी तू साडेत जाणतो तर तुझे मित्र तुझी पेन पहिला घेऊन घेता. संध्याकाळी आला पेन नाही, म्हणजे जा तू आता बाहेर. गेला आजीकडे आणि घरच्यांना वाटलं मी पळून गेलो. मी गेलो आजीकडे, बसलो तिथे जाऊन, इथे सगळं शोधाशोध चालू आहे माझी, हा कुठे गेला सापडत नाहीये. आणि मी तिथून फोन केला, तेव्हा PCO बॉक्स होते, लाल रंगाचे डबे असायचे. फोन केला, आई टेन्शन घेऊ नकोस, मी पळून गेलोय आणि आजीकडे बसलोय. लहानपणी फक्त पेन हरवायची सवय नव्हती, छत्री हरवायची सवय. मोबाईल, छत्री, त्याच्या हातात जे काय असेल ना ते रिक्षावाल्याला देऊन येणार. छत्री तर म्हणजे मी आता त्याला अवॉर्ड देणार आहे, म्हणजे न चुकता एकही वर्ष एक छत्री तो दान करून येतो कोणाला तरी. कुठे दान करतो मला विचारू नको, दरवर्षी. छत्री नाही देत मी, त्याला जुनी छत्री देते. मला तुटलेली छत्रीच मिळते आता. तुटलेली छत्रीच घेऊन. आणि मेन म्हणजे सांगण्याचा हेतू हा जो भेटला आता, मी ऑन स्क्रीन ऍडव्होकेट करतो, हा रिअल ऍडव्होकेट आहे. हा खरंच ऍडव्होकेट झाला. सो मला शूटिंग मध्ये कधी काही प्रॉब्लेम येतो, काही स्क्रिप्ट असेल तर मी याला फोन करतो आधी की भाई असं असं लिहून आलंय, असं असं आहे, मला कोणतरी वाक्य दे किंवा त्या सेक्शन काय आहे ते मला सांग. मग हा मला पाठवतो सगळंच लिहून की असं 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 बोल. म्हणलं बरं छान आहे, चल करू. सो अशी होती आमची मैत्रिणी आहे ना, त्याची लहान बहिणीचा मुलगा आहे हा. अच्छा. ऑडिशन्स पाठवायचं आहे, कधी कुठे जायचं ऑडिशन्सला. ही हॅज डन अ लॉट ऑफ स्ट्रगल. आय हॅव सीन हिज स्ट्रगल. जास्त नाही बट येस आय हॅव बीन थ्रू दॅट, बिकॉज इवन ॲट वन पॉइंट ऑफ टाइम मला पण ऍक्टिंगचा किडा होता. बट येस ही स्ट्रगल हॅज पेड ऑफ, दॅट इज ट्रू. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. मला वाटतं बाप्पाचा तो आशीर्वाद कायम आपल्यावर असतोच आणि तोच सगळं खरं तर घडवत असतो. अनेकदा असं होतं की आशीर्वाद तर असतोच, पण अनेकदा असं होतं की कोणत्या ना कोणत्या काळामध्ये, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये अनेक अशी माणसं जी देवाच्या रूपातच आपल्याला भेटतात आणि आपल्याला काहीतरी छान शिकवून जातात किंवा मदत करून जातात. आज त्यानिमित्ताने काय तुम्हाला सांगायला आवडेल की अशी कुठची माणसं तुम्हाला एखाद्या परिस्थितीत भेटली ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी एक नवीन म्हणतो एक स्ट्रेंथ मिळते आपल्याला किंवा काहीतरी एक मार्ग सापडतो आपल्याला? मला ऍक्च्युली एक व्यक्ती जी आठवते व्यवस्थित, म्हणजे आम्ही जेव्हा चारकोपला राहायचो तेव्हा आमच्या शेजारी मंगल काकू म्हणून राहायच्या. आमचे ते परिस्थिती दिवसच वेगळे होते खरं सांगायचं तर, पण त्या जर ऐकत असतील, बघत असतील, त्यांना नक्की लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी त्या सगळ्या गोष्टी बनवून द्यायच्या. म्हणजे आई घरी एकट्या असायच्या, आम्ही दोघे कामावरती जायचो, त्या घरी विचारा खूप कंटाळायच्या. आईंची एकदम खास मैत्रीण, घरची एकदम खास, सुख दुःख सगळं शेअर केलं जायचं, म्हणजे एवढी खास मैत्रीण. ती व्यक्ती जी मला अजूनही आठवते की तिने आमचं म्हणजे काकूंनी सगळे दिवस बघितले आमचे. म्हणजे अगदी आम्ही जेव्हा पहिले भरपूर टाइम नंतर डीमार्ट मध्ये गेलो होतो आणि 2000चं बिल बघून सुद्धा तो जो आनंद झाला होता आम्हाला, ते दिवस पण बघितले. तेही दिवस बघितले जेव्हा खरंच खूप अडचणीत होतो, खूप प्रॉब्लेम्स होते आयुष्यात, तेही दिवस बघितलेले. पण काकू नेहमी आजही
त्यावेळेसपासून आता त्या नेहमी आमच्या सोबत असतात आणि अगदी कौतुक करतात की अरे ह्याची सिरियल बघितली किती छान, अगं पूर्णा आजींचं जेव्हा कळालं अगं श्रद्धा खूप वाईट वाटलं असं झालं ते, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतात. तुझं हे अवॉर्ड बघितलं, अमितचं अवॉर्ड बघितलं, अगं आईन आणि रिधानचा व्हिडिओ बघितला किती सुंदर आहे, रिधान किती मोठा झालाय, म्हणजे प्रत्येक सुखदुःखांमध्ये त्या नेहमी आमच्या पाठीशी होत्या. म्हणजे त्या व्यक्तीला मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे मला जेवढं आठवते, बाकी यांच्या आठवण. आम्ही आलो ना राहायला कांदिवली, तर सामान शिफ्ट करत होते मी, ते लगेच पाणीच्या जगने खाणं घेऊन आला. मी बोलले मी खात नाही असं मी बोलली. ते लोक आम्ही महाराष्ट्रीयन ब्राह्मण आहे बोलले. नाही तर म्हणजे आमचे मम्मी काय कांदा लसूण नाही खात मी बोलली. मग मला नाही चालणार तुमच्या आहे. तर मग नंतर ती बिना कांदा लसूणच्या माझ्यासाठी बनवायची आणि मला ते करायचे. अगदी म्हणजे आम्ही आजारी जरी असलो, म्हणजे अमित आजारी असला किंवा मी आजारी असली, अगदी एवढं प्रेमाने येऊन करायचं ना. म्हणजे डोक्यावरती त्या पट्ट्या पण ठेवायच्या, तापामध्ये फणफणलेलं असं तरी. वयाने खूप मोठ्या आहेत त्या ऍक्च्युली, माझ्या मते आता त्या 70-75 वर्षांच्या मध्ये असतील साधारण. पण त्यांनी जे भरभरून नेहमी सांगायचं तुझं हे माहेर आहे, हक्काने इकडेच यायचं असतो, कुठेही जायचं नाही. पण त्या एक नेहमी आठवणीत असते. तेवढा कॉन्टॅक्ट आजकाल होत नाही, पण त्या स्वतःहून फोन करतात, कशी आहेस तू बाळा, ऑडिओ मेसेज पाठवतील, तुझा मी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं. पण आम्ही कनेक्टेड राहतो एकमेकांशी. छान. माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती, हे 2 अशा व्यक्ती आहेत ज्यांनी खूप सपोर्ट केले मला. माझ्या वाईट अवस्था होती जेव्हा पैसे नव्हते किंवा काही नव्हतं, स्ट्रगल होतं, जेव्हा असं म्हणतोय की मी खूप धावलोय मी खरंच. पण या दोघींनी कधीच माझी साथ सोडली नाही किंवा मला सपोर्ट देणं थांबवलं नाही. कधी असं म्हणाले नाही दोन्ही की आता खूप झालं, चल आता नोकरी कर गपचूप, घरात पैसे हवेत आपल्याला. हे दोन्ही नेहमी सपोर्ट करत राहिले की नाही तू जा, तू करशील, तू कर. आणि शेवटी बापांच्या कृपेने आणि या दोघांच्या आशीर्वादामुळे मी म्हणेन, एक आशीर्वाद एक प्रेम, ओके, आज इथपर्यंत पोहोचलो मी खरंच. किती छान गोष्ट आहे. आणि मला वाटतं तू जसं तुझ्या कामाच्या ह्याने तू स्वतःला सिद्ध केलंस, मला वाटतं प्रत्येक गोष्ट तुझ्या वाट्याला तेवढीच छान येत राहणार आहे प्रत्येक वेळेला. कारण का एखादा माणूस जेव्हा खरंच खूप मनापासून काहीतरी करतो ना, त्याला वेळ लागतो. पण जसं म्हणतात की गुड थिंग्स टेक्स टाइम, तर ते तसंच आहे की चांगल्या गोष्टींना थोडासा वेळ लागतो, पण ते सगळं खूप छान घडतं. त्याच्यामुळे मला वाटतं सगळंच आता छानच होणार आहे कायम. आणि खूप छान प्रोजेक्ट्स मधून तू आमच्या समोर. मला आठवतं की तू मन उधळणाऱ्याचे मध्ये होतास तू तेव्हा, मी खूप लहान होते तेव्हा, पण मी तेव्हा तुझं काम पाहिलं होतं. आणि त्यानंतर कट्टू मी आता तुला ठरलं तर मग मध्ये बघितलं. सो मलाही एक प्रेक्षक म्हणून खूप छान वाटलं होतं की अरे इतक्या वर्षानंतर मी आता बघते पुन्हा एकदा काहीतरी नवीन छान रोलमध्ये. सो ही खरंच खूप मस्त गोष्ट आहे आणि कुटुंबियांचा सपोर्ट असल्याशिवाय काहीच होऊ नाही शकत. काकू तुम्हाला काय सांगायचं वाटेल, कसं वाटतंय अमित बद्दल आज सगळेजण इतकं अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय त्याच्यावर? खूपच आनंद वाटतो. अमित आणि माझी सून हे बघा दोघीचे तेवढे अवॉर्ड आहे, खाली अमितचेच नाही श्रद्धाचे पण तेवढेच अवॉर्ड आहे. मग असा बोलते ना, मुलगा नसून सगळ्याच्या घरी व्हायला पाहिजे, कोणी दुखी नाही होणार. श्रद्धा पण एवढी छान आहे, खूप माझी काळजी घेते. अमित पण तेवढीच माझी काळजी घेतो. आता तर अमितचं एवढं नाम सगळीकडे ऐकून एवढा आनंद होतो ना, मला स्वतःला विश्वास आहे का हा माझा मुलगा आहे. पण आता मला खूप आनंद होतो, खूपच. मला तुम्हाला आवडेल विचारायला की तुम्ही तुमचं प्रोफेशन, तुम्ही लॉयर आहात आणि अमित बरेचदा तुमच्याकडून सजेशन्स घेतो त्या रोलसाठी. दोघांमध्ये कधी खटपटी झाला की त्या सजेशनसाठी फोन येतो का? नाही, ही इज व्हेरी हार्ड वर्किंग, इज ट्रू टू हिज वर्क. आणि ते काय मायनर असतात करेक्शन्स, ही वॉन्ट बेसिकली व्हॉट इज द लिगल टर्म अबाउट इट. सो आय जस्ट टेल हिम दॅट यू यूज दिस लिगल टर्म, दॅट विल वर्क. सो दॅट्स इट. मी लहानपणी खूप गेलो याच्या घरी. अच्छा. खूपदा आम्ही खेळलोय, पण आता मोठे झालो तो आता हा याच्या कामात बिझी असतो, मी माझ्या कामात बिझी असतो. वी आर कनेक्टेड, वी ऑलवेज बी कनेक्टेड. क्या बात आहे, खूप छान वाटलं मला. बनानी बाकी आहे. नाही पण सणच असे असतात ना, सगळे भेटले जातात, कनेक्ट होतात. मग वर्षातनं एकदा का असं ना, 5 वर्षानंतर का होईना, 10 वर्ष 5 वर्ष आधी सोडलेला विषय सुद्धा पुन्हा आपण सुरू करू शकतो. ते नातं खरंय. खूप मस्त वाटलं मला तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून आणि वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारलात. खरं तर मी याच्या आधी अमित आणि श्रद्धा दोघं जण खूप इंटरव्ह्यूज देतात, खूप बोललेत, तेव्हा ते तितक्याच एनर्जीने बोलतात. खूप मस्त वाटतं मला. कारण ते नेहमीच मी करत राहीन असं, कारण
या गोष्टीसाठीच इतकी मेहनत घेतली आहे, इतके कष्ट घेतलेत, हेच हवं होतं मला. आणि जर हे करून जर मला कंटाळा यायला लागला तर खूप वाईट गोष्ट आहे. मला तू सांगशील रात्री 12पर्यंत किंवा पहाटे 2पर्यंत तुला इंटरव्ह्यू द्यायला उभं राहायचंय, मी तितक्याच जोमाने उभं राहीन, मी तितक्याच जिद्दीने तितक्याच मस्ती करत राहीन मी तिथे. इव्हन माझ्या सेटवरती पण नाईट शिफ्ट असेल जेव्हा, आत्ता पण महासंगममध्ये सकाळी 9 ते पहाटे 6पर्यंत काम केलंय. आणि 4 वाजता आमचा डान्स सिक्वेन्स होता. 4 वाजता मी एकटाच माणूस होतो, नाचतोय तिथे, आरडाओरडा करतोय, मस्ती करतोय, बघा सगळं चाल ना यार. दुसऱ्या दिवशी मला सांगितलं सगळ्यांनी, सर आपने 4 बजे जो एनर्जी दी ना हम लोग को, इसलिए ठीक था, वरना हम तो सो जाते कभी के वहां पे. सो मला खूप आवडतं असं काम करायला. आणि एनर्जी कुठून येते पण, म्हणजे इतकं काम चालू आहे त्याच्यात झोपायला सुद्धा फारसा वेळ मिळत नाही, त्या सगळ्यात हे कसं कुठून मॅनेज करतोय? एक तर पॅशन, दुसरं या दोघांचा विश्वास जो माझ्यावरती आहे की हा काहीतरी करून दाखवेल आणि हा करतोय. सो मला नेहमी असं वाटतं की थकून चालणार नाहीये, आता अजून दुप्पट काम करायचंय. आणि त्यासोबतच बाप्पा आहेतच. बाप्पा म्हणतात तू कर, मी आहे. आणि सगळ्यात मोठी एनर्जी देणारा सोर्स माझा मुलगा. आज खरंच सांगतो, मी आजपर्यंत कधी गोष्ट ऑन स्क्रीन कधी सांगितली नाहीये. मी जेव्हा केव्हा कुठे परफॉर्म करत असेल, जेव्हा केव्हा कुठे इंटरव्ह्यू देत असेल, महत्वाचं पॉडकास्ट असेल किंवा काय असेल, तर ते सुरू करण्याआधी मी सगळ्यात आधी मला रिदानचा चेहरा दिसतो हसताना की तो मला म्हणतोय पापा ऑल द बेस्ट, आणि मग मी सुरू होतो. श्रद्धा, अशा खूप गोष्टी असतात ज्या कायम नवरा बायकोमध्ये बोलल्या जातातच, म्हणजे थँक्यू म्हण किंवा काही म्हण हे तर सांगितलं जातच. पण आज या निमित्ताने एक अशी कोणती गोष्ट आहे जी तुला अमितला सांगायला आवडेल आवर्जून? एक म्हणतो ना राहून गेलेली गोष्ट की अरे हे सांगायचं राहून गेलं होतं. असं ऍक्च्युली असं काही नाहीये की नाही अरे असं काही नाहीये, मला तरी बोलू दे. ऍक्च्युली राहून गेलं असं काहीच नाही, कारण की आम्ही तेवढे एक्सप्रेसिव्ह आहोत आणि ओपन अप आहोत की आम्हाला जर वाटलं या गोष्टीसाठी वी आर व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू, एक थँक्यू, एक आय लव्ह यू, ह्याच्याने गोष्टी जर बदलू शकत असतील तर त्या बोलायच्या. त्यासाठी वाट बघायची गरज नाहीये की तू समजून जा, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, तू समजून जा. म्हणजे मी त्याला आधीच सांगितलंय समजून जा वगैरे काही नाही, बोलून दाखवायचं. कारण कधी कधी बोलून दाखवलं, समोरच्या माणसाने ऐकलं की खूप बरं वाटतं आपल्याला. पण एक गोष्ट ती त्याला माहिती आहे, हा एक कधीतरी असं मी त्याला नक्कीच सांगते की मला तुझा खूप अभिमान आहे. एक कारण की त्याला मी खूप स्ट्रगल करताना बघितलंय, खूप. म्हणजे कोविडच्या वेळेला मला अजूनही आठवत आहे, आमच्यासारखे कॉर्पोरेट लोक तरी वर्क फ्रॉम होम करू शकत होते, ह्यांना तर तोही स्कोप नव्हता अजिबात. सकाळी उठायचा, विचार करायचा की मी काय करू, आणि त्याच्या डोळ्यात ते दिसायचं की मला तुला सपोर्ट करता येत नाहीये, मला तुला हेल्प करता येत नाहीये, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसायचं. त्याने एकदाही बोलून दाखवलेलं नाही, कधीच बोलून दाखवलं नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरून कळायचं की त्याला त्याचा त्रास होतोय कुठेतरी. तो डिस्ट्रॅक्ट करायचा माइंडचं, कुठेतरी अडकून घ्यायचा, गुंतवून घ्यायचा. मग मी जिमचे वर्कआउटचे व्हिडिओ काढू का, मग मी माझ्या रेसिपीचे व्हिडिओज काढू का. तो काही ना काही त्याचा प्रयत्न चालू असायचा, कुठे ती धडपड दिसायची त्याची. आणि मग नंतर एक दिवशी रात्री आम्ही बसलो निवांत, त्याला म्हटलं तू एक काम कर, तुझ्याकडे ना खूप चांगले स्किलसेट्स आहेत जे कदाचित तू एक्सप्लोर नाही केलेस, तर एक काम कर, तू एडिटिंग ॲनिमेशनचा विचार का नाही करत, बिकॉज यू आर व्हेरी क्रिएटिव्ह, तुझं लोक खूप सुंदर चालतं त्याच्यामध्ये. आणि सहज असं बोलता 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 दुसऱ्या दिवशी त्याने ट्राय केलं, त्याने मला दाखवलं. म्हटलं अमित किती सुंदर केलंयस, म्हणजे तुझी कल्पना इज लाईक वे बियॉन्ड वॉट यू आर थिंकिंग राईट नाव, इट्स व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर पासून मग त्याने काही प्रोजेक्ट असाइनमेंट ड्युरिंग कोविड टाइम त्याने स्वतः कॉर्पोरेटचे घ्यायला सुरुवात केली त्याने. आणि मग त्याचा चेहऱ्यावरचा एक आनंद, म्हणजे मी सपोर्ट करू शकतोय काहीतरी घराला, तो जो आनंद होता ना, तो पैशांमध्ये नव्हता की तो किती कमावतो त्याच्यामध्ये नव्हता, पण मुख्य म्हणजे मी काहीतरी सपोर्ट करून मी घरी बसून नाही, समाधानाची किंमत जास्त. आणि तो एक स्वाभिमान असतो, प्रत्येक व्यक्तीचा तो एक स्वाभिमान असतो. आणि तेव्हा तो जो आनंद बघितला ना, तेव्हा मी आणि आई आम्हाला दोघांनाही बरं वाटलं की हा चला, हा व्यवस्थित आहे ना, हा खुश आहे ना. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे रिधान आल्यानंतर रोज ऑडिशनला जा, ये. त्याला विचारलं ऑडिशन कशी गेली, चांगली गेली, खूप चांगली गेली, पण माहिती नाही काय होईल. ती निराशा घेऊन यायचं. आणि जेव्हा ठरलं तर मग जेव्हा त्याला मिळालं
श्रद्धा कोणालाच सांगायचं नाही आपल्याला, कोणालाच नाही. ऑन एअर जाऊ दे आणि आपण कळू दे लोकांना. फर्स्ट ट्रेलर जेव्हा आलं होतं, पहिला प्रोमो व्हिडिओ आला होता, तेव्हा भरपूर लोकांनी मला मेसेजेस टाकले होते की तू सांगितलं नाही ह्याला सिरियल भेटली, हे भेटली. म्हटलं हो त्याचा आला, प्रोमो आला, पण आम्ही जास्त चर्चाच केली नाही. मग हा म्हणाला की श्रद्धा माझं काम बघू दे, कामामुळे लोकांना प्रेम होऊ दे माझ्यावरती, कोणाला व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करू नकोस, आपल्याला सबस्क्रायबर्स मिळवायचे नाही आहेत त्याच्यावरती. ती त्याच्यासाठी कामाची पावती आहे. मात्र जेव्हा प्रेक्षक भरभरून प्रेम देतात, फॅन फॉलोअर्स कुठेही गेलं तर एक सेल्फी घेऊ का, फोटो काढू का, ती त्याच्यासाठी कौतुकाची थाप आहे, त्याच्यासाठी पावती आहे. आणि त्याच्यासाठी माझा खरंच खूप अभिमान आहे. सेम टू मी, माझा खूप अभिमान आहे. तू जर बघशील इथे माझ्या घरात तर माझ्यापेक्षा जास्त इथे सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफीज आहेत इथे. जास्त कमी नाही आहे, खूप आहे. पण लेवल ही इंटरनॅशनल लेवलला पोहोचली आहे आता. शी इज इंटरनॅशनल बिझनेस वुमन राईट नाव. टेडेक्स स्पीकर सुद्धा आहे ती आता. सो ती एक खूप चांगल्या लेवलला आहे आणि त्या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो. आम्ही दोघांनी एक असं आयुष्य पाहिलं आहे पुढे, म्हणजे मागे, की कशी अवस्था होती आमची, किती पैसे असायचे नसायचे, हाल व्हायचे, आणि आज जिथे बाप्पांच्या कृपेने आणि आईच्या आशीर्वादामुळे आम्ही जे पोचलो इथपर्यंत, आई पण खुश आहे म्हणूनच. चला आमच्या मुलांच्या मेहनतीचं फळ त्यांना आता मिळत आहे. आई सुद्धा तेवढंच पेशंटली त्यांनी जो सपोर्ट केला आहे, इट इज इनक्रेडिबल. तिला तर हॅट्स ऑफच आहे मुळात तर, कारण की पेशन्स तेवढं ठेवून, कारण की त्यांचं फील्डच असं आहे अमितचं. पण कधी एकदाही त्यांनी असं हे नाही केलं की श्रद्धा तुला असं कसं वाटतंय का, तो कोविडमध्ये काम नाही, तुला असं तू काही विचित्र नाही वाटत. म्हटलं अजिबात नाही, मनात पण आणू नका, अजिबात असं काही नाही. पण तो प्रयत्न करेल, तो घरी बसणाऱ्यातला मुलगा नाहीये. म्हटलं मला माहिती आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण त्याचे बॉन्डिंग आहे ना, कारण की त्या सपोर्टिव्ह नसत्या ना आम्ही आजपर्यंत इथे पोहोचलो, म्हणजे तोही नाही आणि मीही नाही. कारण की त्यांचा सपोर्ट हा आमच्यासाठी इट्स अन ऑक्सिजन फॉर अस. त्या 2-5 मिनिटं जर बोलणं नाही झालं ना, आम्हाला कसं तरी होतं. म्हणजे अमित सुद्धा इन्शुअर करतो शूटवरून फोन करून मला नंतर फोन करायला, ठीक आहे ना, जेवलात ना, व्यवस्थित आहात ना, ते बोलणं असायला पाहिजे. आणि हे सगळं काय म्हणतात ना, जरा मी ह्याला म्हणते, ही इज व्हेरी हंबल, व्हेरी डाऊन टू अर्थ. कितीही वरती मोठा होत गेला तरी पाय जमिनीवरती. ती शिकवण त्यांची आहे, ती शिकवण तिथून आलेली आहे त्याच्याकडे. आज माझ्या आयुष्यात चला एवढा चांगला नवरा आहे, मी त्याला म्हणजे मी डिसाईड केलं मला याच्याशी लग्न केलंय कारण की ती शिकवण आली त्यांच्याकडून. तो चांगला माणूस बनला कारण की ते संस्कार तसे झाले. थँक्यू. लहानपणी मला मारून मारून मंदिरात पाठवलं. हो खरं, संध्याकाळी 6:30 वाजता कानफडात यायची. खरं झोपलो असेल ना मी, इथं काय पडी घे, तू जा मंदिरात जाऊन बस, जा भजन कर, जा भक्ती कर देवाची. आणि तेच कुठे ना कुठेतरी मला हेल्प करते टू बी ग्राउंडेड, टू बी हंबल. कारण ऍट द एंड रिकाम्या हाताने जायचं, काहीच नाही हातात. किती मोठे झालं तुम्ही, किती कमवलं, काही केलं तर कशाला ओढायचं, जमिनीत राहायचं. खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांची. तुम्ही सगळेच जण खरं खूप गोड आहात आणि खूप छान वाटलं. मला असं वाटलं नाही की मी काकूंची पण पहिल्यांदा बोलतेय किंवा असं अजिबात नाही वाटलं मला कुठेही. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि सातत्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर येत राहा. छान छान सगळी प्रोजेक्ट, तुझ्या आवडत्या भूमिका, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. छान सगळ्या गोष्टी तुझ्या वाट्याला येत राहू देत आणि असेच गोड राहा कायम. आणि खरं तर मला तुलाही सांगायचं की खूप तू ना आता जे काही बोललीस नाही, आता जे सगळेजण बघतील ना, ह्याच्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक स्त्री म्हणून, एक बायको म्हणून ह्याच्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की सपोर्ट कसा केला पाहिजे आणि कसं असावं. तर मला वाटतं हे जे तू सांगितलेस ते इतकं गोड आहे की खूप जण ह्याच्यातून इन्स्पायर होऊ शकतात. थँक्यू. झालं तर खरंच खूप चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे की आजकाल आम्ही बघतो नवरा बायकोंना एक स्पेस हवी असते, स्वतः एक वेगळी फॅमिली तयार करायची असते. आई वडील वेगळे ठिकाणी राहतात, नवरा बायको वेगळे ठिकाणी राहतात. माझं खरंच मनापासून असं म्हणणं आहे की एकत्र राहा. एकत्र कुटुंब जे तुम्ही खूप मिस करतायत, जर काही लोक जर राहत असेल तर तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि मोठ्यांचे संस्कार आपल्यावरती आणि मुलांवरती सगळ्यांवरती असणं खूप गरजेचं आहे. आज मला आणि ह्याला भांडायचं असेल ना, आम्ही आईंसमोर घाबरतो, तेवढं नाही भांडू शकत, आवाज वरती नाही जाऊ शकत, काहीतरी बोलून निघून जाऊ आणि मग रूम मध्ये जाऊ. पण समजा आई वडील नसतील ना तर मग काय, कोण आहे मग, कुरुक्षेत्राचं आहे, मग भांडी आपटतील एकमेकांवरती. पण आई वडिलांना खरंच तुम्ही सोबत ठेवा.
त्यांच्या सोबत एकत्र राहा, मुलांना त्यांच्या सोबत वाढवा. मुलांना जशी आईची गरज असते, बाबांची गरज असते, त्याच्यापेक्षा पण जास्त गरज आजी आजोबांची असते. आणि ते नातंच वेगळं असतं. त्या नात्याला म्हणजे काही तोडच नाही. तो अनुभव नाही घेतला तर मग काय. आज समजा मी रिधानला ओरडते तर आई पहिले येतात, नाही उसको कुछ नहीं बोला. आणि मग तो असा एकदम फुल, त्याला असं माहिती माझ्याकडे एकदम स्ट्रॉंग बॉडीगार्ड आहे की आई बोलला ना झाला आता मला कोणी हात लावू शकत नाही. ते नातंच वेगळं आहे. आज बऱ्याच ठिकाणी बघतो मी, शेवटचं सांगेन, बऱ्याच ठिकाणी बघतो की आई असेल किंवा बाबा असेल, तब्येत बरी नसेल त्यांची फार, तर सगळेच नाही पण काही जण आहेत जे त्यांना जाऊन वृद्धाश्रमला ठेवून येतात. मी त्या सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही आजारी आहेत आई बाबा, त्यांना वृद्धाश्रम मध्ये ठेवू नका. कारण लहान असताना जेव्हा तुम्ही आजारी होता ना, तेव्हा तुम्हाला अनाथाश्रम मध्ये टाकून आले नव्हते तुमचे आई बाबा. त्यांनी सांभाळलं तुम्हाला तितक्याच प्रेमाने. आता तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला सुद्धा त्यांना तितक्याच प्रेमाने सांभाळायचं आहे. तो काळजी घ्या. यापुढे माझ्याकडे बोलायला काहीच नाहीये. फक्त धन्यवाद म्हणून मी तुम्हाला. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आणि छान वाटलं आणि भेटत राहू आपण कायम. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.